आहे तुमचे वनरक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी जाहीर सूचना इथं अपडेट आलेले आहे मित्रांनो, नवीन परिपत्रक आलेलं आहे। तर संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकर आयकॉनला प्रेस करा। तर बघा मित्रांनो, काय जाहीर सूचना आलेल्या आहेत तर बघूया। आपण व्हिडिओला आता स्टार्ट करूया। तर बघा तुम्ही इथं आता सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येत आहे की सन 2023 वर्षातील पुणे वन वृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गट क संवर्गातील पात्र उमेदवारांचे दस्तऐवज कागदपत्रे तपासणीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे। तर लेखापाल पदासाठी बघू शकता 2/1/2024 सकाळी 11 ते 5 सायंकाळी 5। ठीक आहे। दस्तऐवज तपासणीचे जे ठिकाण आहे ते बघू शकता तुम्ही, मुख्य वनरक्षक प्रणाली पुणे इथं कार्यालय वन भवन भावंडी इथं जो ॲड्रेस आहे इथं ॲड्रेस देण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वेक्षक या पदासाठी 2 नंबरच्या तर 3 तारखेला दिलेला आहे त्यांनी। तर सकाळी तुम्हाला 11:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथं तुम्हाला उपस्थित राहायचं आहे, तो त्यांनी टायमिंग दिलेला आहे मित्रांनो। तसेच मुख्य वनरक्षक व प्रणाली यांचे तो ॲड्रेस दिलेला आहे। ठीक आहे। तर मित्रांनो बघा, तरी वरील सर्व बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। संबंधित पात्र असलेल्या उमेदवारांचे ईमेलद्वारे पत्र व्यवहाराद्वारे कळवण्यात येईल। बघा मित्रांनो, जे विद्यार्थी डॉक्युमेंट सर्व गोष्टीमध्ये पात्र झालेत त्यांना ईमेल वगैरे मेसेज करण्यात येईल तुमचे ते लॉग इनवर। ठीक आहे। तुमचे कागदपत्रातील त्रुटी पूर्ततेत संबंधित अपिलीय समितीकडे उपस्थित राहण्याचा लेखापाल संवर्ग दिनांक 2/1/2024 तर सर्वेक्षक संवर्ग दिनांक 3/1/2024 वेळ दुपारी 3 वाजता तुम्हाला तिथं सायंकाळी 6 वाजेपर्यंत तिथं उपस्थित राहायचं आहे मित्रांनो। कागदपत्रे तपासणी बघा, संदर्भ जाहिरातीमध्ये मुद्दा क्रमांक 7.3 नुसार नेमून दिलेल्या दिनांकात जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील त्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात ठरवतील। तर बघा मित्रांनो, जे उमेदवार आता त्यांनी सांगितलेले त्या डेटला ते हजर नाही राहिले, घरी राहून गेले ते समजा, तर त्यांना अपात्र करण्यात येईल मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा। ठीक आहे। त्यामुळे वेळेवरती तर उपस्थित राहा, वेळेवर डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।